गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 10 दिवसांचा आनंदात, हसण्यात, प्रेमात रममाण होऊन आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. आणि एवढं भावुक झालंय मन, असं डोळ्यात अश्रू पण आलेत पण दाखवता पण येत नाही. आणि आम्ही चाललेलो आहोत बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आमच्या नेवाशाला आणि प्रवरा नदीला. नेवाशाची प्रवरा नदी, आम्ही तिकडे चाललेलो आहे कारण की अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. कारण की पावसामुळे पाणी नाही आहे, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत नेवाशाला प्रवरा नदीला विसर्जन करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे ढोल ताशांचा आवाज, मिरवणुकीचा आवाज आणि विसर्जनाचा भारावून गेलेले सगळे. आणि खूप दुःख पण वाटतंय आणि विसर्जन तर हे करावंच लागतं. तुम्ही बघू शकताय समोर एक दृश्य दाखवते मी तुम्हाला. विसर्जन करताना सगळे आनंदात गणपती बाप्पाला घेऊन चाललेले आहेत विसर्जन करण्यासाठी. आणि खूप छान वाटतं. आणि चांगल्या पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यांमध्ये बाप्पाचं विसर्जन केलं तर आणखीनच भारी वाटतं. असं फेकून द्यायला आम्हाला पण आवडत नाही, कधीच नाही केलं असं आणि करणारही नाही. आणि चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि तुम्ही बघू शकताय आम्ही घेत आहोत आता आमच्या सासूआईंना, त्याही आमच्यासोबत विसर्जन करण्यासाठी येत आहे. कारण की माझं सासर हे नेवासाच आहे, त्यामुळे आम्ही घराजवळ आलेलो आहे आणि आईंना घेत आहे आम्ही विसर्जन करण्यासाठी. आम्ही आलेलो आहोत आता मधमेश्वर नेवासा येथे. आणि तिथं प्रवरा नदीला खूप पाणी आहे, तुम्ही बघू शकताय दृश्य. एवढं सुंदर पाणी आहे आणि एकदम स्वच्छ पाण्यात विसर्जन करा, कारण की बाप्पांना त्रास होणार नाही. आणि प्लीज कुठेही विसर्जन करू नका, जेणेकरून बाप्पा काय बोलू आता, मला काही सुचत नाही. पण तुम्ही विसर्जन चांगल्या पाण्यामध्ये करा. एवढे दिवस आपण त्यांची काळजी घेतो, 10 दिवस त्यांना एवढं व्यवस्थित सगळं ट्रीट करतो आणि शेवटच्या दिवशी त्यांना रडायला लावतं, हे चुकीचं आहे. त्यामुळे स्वच्छ पाणी बघा. आणि थोडंसं लांब गेलं तरी चालेल, पण तुम्ही स्वच्छ पाण्यामध्येच विसर्जन करा. तेही आपला एक घरचा मेंबर आहे आणि आपण एवढं त्यांना लाडाने आणतो आणि लाडानेच त्यांना विसर्जन करावं, हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आरतीची तयारी झालेली आहे, आम्ही आता आरती करणार आहोत. आणि आता आरती झालेली आहे आणि गणपती बाप्पा निरोप देण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकताय गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि असाच आशीर्वाद आमच्या डोक्यावरती राहू द्या आणि तुम्ही आमच्यासोबत कायम असू द्या, हीच माझी इच्छा आहे. आणि सगळं चांगलं होऊ द्या, कष्ट करण्याची ताकद द्या, खूप सगळं प्रेम द्या. आणि पुढच्या वर्षी लवकर या आणि चांगलं काहीतरी घेऊन या, हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही बघू शकताय आमचे आहो चाललेले आहेत आता विसर्जनासाठी. आणि एवढं मन भावुक झालं आहे, मला रडायला येतं आहे. व्हिडिओ एडिट करताना पण मला, व्हॉइस ओव्हर देताना पण मला रडायला येतं आहे. कारण की गणपती बाप्पांचं एक वेगळंच आनंद असतो. 10 दिवस आपण एवढी सेवा करतो, सकाळी आरती, संध्याकाळी आरती, दिवसभर येता जाता दिसतात, त्यांच्याशी गप्पा मारतो आपण आणि खूप भावुक होतं ते माणूस. आणि तुम्ही बघू शकता आता गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आहे. श्री गणेशाय नमः. श्री गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आणि खूप मनामध्ये असं, म्हणजे गणपती बाप्पा 10 दिवस असतात त्यामुळे वेगळंच असतं आणि ते
ज्या दिवशी जातात ना मला एवढं रडायला येतं, मी शब्दात सांगू शकत नाही आणि बोलूही शकत नाही. ते भावना वेगळ्याच असतात. आणि कोणीतरी अशीच मूर्ती फेकलेली होती आणि यांनी ती दादांनी उचलली आणि त्याचं विसर्जन करतायत ते. आणि ते थोडीशी हसी मजाक पण चालू आहे आमची. फॅमिली असल्यावर तिथे चालूच असतं. आणि अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे असं विसर्जन झालेलं आहे, एकदम स्वच्छ पाण्यामध्ये आणि प्रवरेच्या नदीमध्ये आमच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि इथं आता थोडंसं फोटो सेशन सुरू आहे, तुम्ही बघू शकताय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही बघू शकताय, हा आहे माझा पुतण्या आणि त्याने स्वतःच गुलाल लावून घेतला, कारण की कोणी लावायलाच नव्हतं आणि आत्विक ते छोटे असल्यामुळे तर शक्यच नाही. आणि त्याने स्वतःच लावला आणि आनंद हे करत होता, दाखवत होता आणि खूप छान वाटत होता. आम्ही तिथे जवळ महादेवाचं मंदिर आहे मधमेश्वर म्हणून, आणि तुम्ही नेवाशाचे असताल, अहिल्यानगरमध्ये नेवासा आहे, तालुका नेवासा आहे, तिथे एक छोटंसं मंदिर आहे. तिथे खूप छान आहे, प्रवरा नदी आहे शेजारी आणि तिथं महादेवांचं खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. मी आता दर्शनासाठी आलेलो आहे. त्यांच्या गणपती बाप्पांना आम्ही विसर्जन केलं आहे, त्यांच्याकडे पाठवलं आहे महादेवांच्या मुलाला, आणि आता त्यांच्या वडिलांचं दर्शन घ्यायला म्हणजेच महादेवाचं दर्शन घ्यायला आमचे सगळ्यात प्रिय असे आमचे महादेव. आणि आता मी थोडंसं दिवा वगैरे लावून थोडंसं दर्शन वगैरे घेते, कारण की थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं आणि थोडंसं मन पण चांगलं वाटतं. मला महादेवांची जास्तच अटॅचमेंट आहे. मला दुसऱ्या देवांचं पण आहे, पण महादेवांचं जरा स्पेशली वेगळंच फील होतं मला. आणि इथे मी थोडंसं दिवा वगैरे लावून आरती वगैरे केली आणि खूप पॉझिटिव्ह वाटत होतं आणि खूप छानही वाटत होतं. आणि आम्ही शेवटपर्यंत कुठे कुठे जाणार आहोत हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इथे खूप सुंदर वातावरण आहे आणि एकदम छान थंडगार आणि सगळे मंदिर जवळजवळ आहेत. आणि जर तुम्ही नेवासा तालुक्यामध्ये असाल, अहिल्यानगरचे असाल, तर नेवाशाला नक्की भेट द्या. तुम्हाला काहीतरी पुरातन असे मंदिर पण बघायला मिळतील. आणि तुम्हाला नेवाशामध्ये नवीन नवीन काही बघायचं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की हे करेल, व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल. आणि इथे मावशी झाडं उगत होत्या, ह्या आहेत आमच्या मोठ्या मावशी, म्हणजे आमच्या आहोंच्या मोठ्या मावशी, माझ्या मोठ्या सासूबाई. आणि खूप सुंदर सुंदर वातावरण होतं आणि थोडंसं ढगाळ वातावरण होतं, थोडंसं पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे एवढं छान वाटत होतं. आणि तिथे खूप छान छान झाडं पण होती. आम्ही याच्या पहिले पण आलेलो आहोत, कारण की मी 3-4 वर्ष तिथे राहिलेली आहे. आणि आम्ही पहिले लॉकडाऊनमध्ये खूप यायचो, इथे पहाटे फिरायला यायचो. आणि त्यावेळेस इकडे काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की नदीला पाणी पण होतं आणि सकाळी कुणीच नसायचं. आम्ही सकाळी 5:30ला यायचो आणि एवढं छान वाटतं आणि कुणीच नसतं, एकदम शांत वातावरण आहे आणि खूप सुंदर वाटतं, तुम्ही बघू शकताय. आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घराकडे, म्हणजे माझ्या सासरी. आणि आम्ही कामानिमित्त, तुम्ही विचार करत असाल, आम्ही कामानिमित्त अहिल्यानगरला राहतो आणि आमचा बिझनेस आहे आणि तुम्ही बघू शकताय. आणि सासर माझं नेवासा आहे आणि सगळीकडेच गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी लोक चाललेले आहेत आणि कोणी वाजत गाजत गणपती बाप्पांना घेऊन चाललेले आहे, कोणी हातामध्ये घेऊन चाललेले आहे, कोणी मोठं टेम्पो वगैरे, ट्रक वगैरे असं घेऊन चाललेले. जशी मूर्ती तशी लोक तयारीमध्ये आहेत आणि खूप सुंदर वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि खूप आवाज पण आहे, डीजेचा आवाज, कुठं ढोल ताशाचा आवाज, कुठं काय. आणि हे सुंदर अशी मूर्ती आमच्या कॉलनीमधली सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे देखावा. महादेवांजवळ गणपती बाप्पा आहेत
आणि आम्ही आलेलो आहोत आता माझ्या सासरी, आणि तुम्हाला माझं सासरचं घर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवल. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि आम्ही न सांगता आलेलो आहे. तेव्हा पप्पा झोपलेले होते, माझे सासरे बुवा झोपलेले होते, आणि ही आहे आमची बेडरूम. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण आमचं घर दाखवल. आणि ही आहे फ्रेम, मी फर्स्ट ॲनिव्हर्सरीला आमच्या आहोंना गिफ्ट केलेली होती. आणि अशा प्रकारे आम्ही आता तिथून निघालेलो आहे आणि आम्ही चाललेलो आहे. आता कुठे चाललेलो आहे हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला खरंच छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आम्ही आलेलो आहोत देवगडला, अहिल्यानगरमधलं, नेवासा तालुक्यामधलं देवगड, भास्करगिरी महाराजांचं, किसनगिरी महाराजांचं तुम्हाला देवगड माहीतच असेल. आणि खूप भव्य, दिव्य आणि रिद्धिसिद्धी असे आमचे भास्करगिरी महाराज आहेत. आम्हाला खूप लहानपणापासून त्यांचं दर्शन होतं आहे आणि आम्ही कायम येतो. पहिले आम्ही कायम गुरुवारी यायचो. दत्त महाराजांचं तिथे मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता, एवढं सुंदर, एंट्री केल्यावरतीच एवढं पॉझिटिव्ह वाटतं आणि एवढं छान वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची कमानच एवढी छान आहे, तर आतमध्ये किती छान असेल. पण तिथे व्हिडिओ वगैरे काढायला थोडंसं नाही बोलतात, कारण की तिथे नाही चालत, आणि त्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवत आहे. आणि खूप सुंदर वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळेस आल्यावरती तर आणखीनच सुंदर वाटतं. आम्ही संध्याकाळच्या वेळेसच आलेलो होतो. विसर्जन झालं, घरी गेलो आणि नंतर लगेच आम्ही देवगडला आलो, कारण की ऑन द वेच सगळं, म्हणजे ऑन द वे नाही आहे, पण आम्ही देवगडला जाण्यासाठीच आलेलो होतो आणि खूप छान वाटत होतं, एकदम पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि आमच्या आहोंचे कपडे ओले झाले होते म्हणून त्यांनी चेंज केले घरी, आणि खूप सुंदर वाटत होतं देवगडला. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि इथे आलो आहे आम्ही आता दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, किसनगिरी बाबांचं दर्शन घेण्यासाठी. आणि जिथे आपण दर्शन घेतो दत्त महाराजांचं, तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, म्हणून मी तिथे व्हिडिओ काढलेला नाही. आणि इकडे आलो आहे आम्ही आता दर्शनासाठी. आणि खूप सारी मंदिर आहेत तिथे आणि पॉझिटिव्ह वाटतं, प्रचिती पण आहे. आणि तुम्ही नक्की भेट म्हणजे दर्शनासाठी नक्की जा देवगडला. आणि इथे वहिनींनी पेढे घेतलेले आहे, कंदी पेढे म्हणतात, तिथे खूप सुंदर आहेत तिथले पेढे, खायला पण टेस्टी आहे. नंतर आम्ही घराकडे वळालो आहे आता अहिल्यानगरला जाण्यासाठी. वाटेमध्ये खूप मोठे मोठे विसर्जनाचे गणपती होते आणि खूप सुंदर वाटत होतं. नंतर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, म्हणजे सकाळी खाल्लं होतं पण आता संध्याकाळ झाली, लहान आमच्यासोबत मुलं पण आहेत, त्यांना पण भूक लागली होती आणि आम्हाला पण भूक लागली होती. असा होता माझा दिवस. आणि घरी आल्यावरती आत्विक एवढा रडायला लागला, तो म्हणत होता माझे गणपती बाप्पा कुठे. आणि असंच प्रेम देत राहा आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.